रामकृष्ण हरी मंडळी, मी आपला डी एन साबळे, स्वागत प्रॉपर्टीज। आज मी परत एक मोकळा श्वास, घरामध्ये मोकळा श्वास घेता येईल अशा पद्धतीचा एक फ्लॅट आहे, जो 3 BHK फ्लॅट असणार आहे। लोकेशन वाईज विचार जर केला तर हा फ्लॅट आपला बाळकुमचा असणार आहे आणि फ्लॅट खूप चांगल्या पद्धतीनं स्पेशियस आहे, मोकळा खुल्ला। तुम्हाला तर नक्कीच जाणवेल की बाबा हा खरोखर 3 BHK प्रॉपर जाणवतो म्हणून। ठाणा स्टेशनपासून जर ह्या फ्लॅटचं आपण अंतर बघितलं तर साधारणतः 5.5 किलोमीटर अंतरावरती असणार आहे। आणि जर तुम्ही तुमच्याच खिडकीतनं किंवा हॉलच्या आपण खिडकीमधनं स्टँडिंग बाल्कनीमधनं जर उभं राहिलं तर रुनवाल पुरलचेच अगोदर रुनवाल डालिया नावाचं कॉम्प्लेक्स आहे। जे साधारणतः 2017-18ला बनायला म्हणजे बनलं, 18-19ला बनले असं 19पर्यंत आहे बनलेलं प्रोडक्ट होतं। स्विमिंग पूल, क्लब हाऊस, जिम ह्या सगळ्या ॲम्युनिटीज ह्या फ्लॅटमध्ये आहे। आणि आपल्या फ्लॅटमधनं जर आपण खाली बघितलं तर तुम्हाला स्विमिंग पूल, क्लब हाऊस आणि तुमचं गार्डन हे नक्की दिसतं। फ्लॅटसोबत आपल्याला एक पार्किंग असणार आहे आणि तसं जर बघितलं तर 30 माळ्याचं हे टावर असणार आहे आणि आपला मिडल फ्लोअरला हा फ्लॅट आहे। तर फ्लॅटचं लेआउट कसं आहे हा मी दाखवण्याचा तुम्हाला छोटासा प्रयत्न करतो आहे। माझे व्हिडिओ जास्त बघा, मला सबस्क्राईब करा, मला आवडतं, कारण मला परत अजून जास्त काम करता येईल। आता सगळ्यात पहिलं जर फ्लॅटचे आपण बाहेर जाताना जर बघितलं तर साऊथ वेस्ट याचं डायरेक्शन असणार आहे, आतमध्ये येताना नॉर्थ ईस्ट डायरेक्शन असणार आहे। आणि फ्लॅट जेव्हा ह्या आपण टावरमध्ये हा सिंगल आणि वेगळा एक टावर बनवलेला आहे, ज्याच्यामध्ये ह्या साईडला पण 3 BHK आहेत, अधिक त्या साईडला पण 3 BHK आहेत। आणि जर तुम्ही बघितलं तर हा ह्याच्या लॉबीमधला हा तुमचा मोठा एरिया आहे। आणि ज्यावेळेला लॉबीमधनं आपण आतमध्ये यायचा प्रयत्न करतो त्यावेळेला मग तुमचं हे जे आहे नॉर्थ ईस्ट आतमध्ये येताना आहे। आणि ज्यावेळेला आपण एंट्री करतो तुम्ही बघा हा किती प्रशस्त आणि किती मोठा हॉल आहे। 1190 कार्पेट असणारा हा फ्लॅट असणार आहे। खूप सुंदर आणि खूप मोठा फ्लॅट आहे। जर तुम्ही बघितलं तुम्हाला जाणवेल की खरोखर खूप मोठा फ्लॅट आहे म्हणून। ज्यावेळेला आपण ह्या हॉल जर बघितलं आणि हॉलच्या ह्या साईडला आलं तर मी तुम्हाला दाखवल्या त्याप्रमाणे हे आपली स्टँडिंग बाल्कनी आहे। आणि स्टँडिंग बाल्कनीमधनं ज्यावेळेला आपण बघू त्यावेळेला तुम्हाला इकडे हे समोर आपलं इस्कॉन टेम्पल दिसतं, जे तुमच्या घरातनंच तुम्हाला इस्कॉन टेम्पल दिसेल। अधिक पिरामलचं जे कॉम्प्लेक्स आहे तुम्हाला ते दिसेल, पिरामलच्या काय ॲम्युनिटीज आहेत त्या दिसतील। अधिक जर आपण समजा आपल्या राईट हँडला नजर फिरवली तर तुम्हाला इकडलं बाळकुम आणि हे जे मेट्रो कल्याण ठाणे मेट्रो आहे त्याचं
मेट्रोचं तुम्हाला ब्रिज वगैरे दिसेल। आता तुम्ही खाली जे बघताय ना, हे सगळं उडणार आहे, यांना ऑलरेडी सगळ्यांना नोटिसा गेलेल्या आहेत आणि हे सगळं तुटणार आहे, पण थोडासा वेळ नक्की जाईल। आणि खाली जर बघितलं तर आपला स्विमिंग क्लब हाऊसचा तुम्हाला व्ह्यू मिळतो। ॲम्युनिटीज तुम्हाला इथं वापरायला सगळे आहेत। आणि ज्या वेळेला मग आपण ह्या हॉलच्या ह्या साईडला आपण येणार आहोत, तो भला मोठा तुम्हाला इकडे असा डायनिंग स्पेस आहे, तो खूप मोठा आहे, प्रशस्त आहे, त्यामुळे तुमच्या हॉलला चांगलं लुक येतो। कारण तिकडं पण मोठं आणि इकडं पण मोठं, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला ऑटोमॅटिकली जाणवतात की हे खूप मोठं आहे असं। त्याच्यामुळे तुम्ही डायनिंग स्पेस जरी बघितलं तर बघा किती मोठा आणि प्रशस्त जाणवतो। कारण जर हा कार्पेट बघितलं तर प्रचंड मोठाच कार्पेट असल्यामुळे तुम्हाला तो नक्की जाणवतो। आणि त्याच्यानंतर ज्यावेळेला तुम्ही डायनिंगच्याच बाजूला बघणार त्यावेळेला असं मोठं तुम्हाला चांगलं डबल प्लॅटफॉर्म असणारं किचन आहे। या किचनची साईज पण जर बघितलं तर ते लार्जेस्ट म्हणजे ह्याला शोभणारी आहे ह्या 3 BHKला। आणि ह्या साईडला तुमचं फ्रीज असू शकतं आणि गॅसची पाईपलाईन तुमची इथं 100% आलेली आहे। आणि त्याच्यानंतर इथे ड्राय बाल्कनीचा खूप मोठा असा चांगला स्पेस तुम्हाला तुमच्या किचनच्या बाहेर आल्यानंतर दिसेल। ह्या साईडला इथपासून जवळजवळ इथपर्यंत ही तुमची ड्राय बाल्कनीची स्पेस असणार आहे। जागेबद्दल जर तुम्ही विचार केला तर नो डाऊट तुम्हाला ह्या जागेबद्दल नक्कीच तुम्हाला ती जागा मोठी जाणवेल पण आणि आहे पण, म्हणजे तुम्हाला बघितल्या क्षणी तुम्हाला जाणवेल की ही जागा खरोखर मोठी आहे। आणि मग ज्यावेळेला आपण ह्या डायनिंगच्या स्पेसमधनं ज्यावेळेला आपण इकडे जाऊ तर सगळ्यात पहिलं तुमचं हे कॉमन बेडरूम आहे। त्या कॉमन बेडरूमची साईज पण जर तुम्ही बघितली तर ती 100% मोठीच आहे आणि अप्रतिमच आहे। बघा ह्या साईडला त्यांनी आता ज्या आपला रिसेलचा फ्लॅट आहे ह्या साईडला त्यांनी एक वॉलड्रॉपसाठी आणि अलमारी बनवण्यासाठी जागा बनवलेली आहे। आणि परत तुम्ही ज्यावेळेला तुमच्या ह्या बेडरूममध्ये उभं राहणार त्या तिथं पण थोडंसं तुम्हाला ड्राय बाल्कनीचा स्पेस आहे जो तुम्ही नक्की त्याला वापरून घेऊ शकता। फ्लॅट तसा खूप वापरला आहे असं नाही आहे, कमीत कमी वापरला गेलेला हा फ्लॅट आहे। आता हा मालकांना हा फ्लॅट विकायचा आहे कारण की त्यांना आता ते दुसरीकडे इन्व्हेस्टमेंट्स करायच्यात। आणि त्याच्यानंतर आपले कॉमन तुम्ही बाथरूम बघू शकता, ह्याची साईज तुम्ही बघू शकता की बाथरूमची साईज पण खूप मोठी आणि चांगली आहे। गिझर वगैरे पण याच्यामध्ये लागलेला आहे। आणि मग आपल्या आता शेवटचे 2 बेडरूम्स बाकी आहेत, त्याच्यापैकी आता सगळ्यात पहिला आपण हा बेडरूम बघू जो मास्टर असणार आहे। ह्या बेडरूमला जर तुम्ही बघितलं तर बेडरूमची साईज तुम्हाला अप्रतिम आहे। आणि इथे परत असं क्रॉस व्हेंटिलेशनसाठी तुमच्या बेडरूमला क्रॉस व्हेंटिलेशनसाठी इथे ह्या साईडला आणि ह्या साईडला जागा आहे। तुम्ही तुमच्या जर ह्या बिल्डिंग म्हणजे ह्या बेडरूममध्ये राहिलात आणि ह्या जर आपण ह्या साईडला बघितलं तर तुम्हाला एका साईडला इस्कॉन टेम्पल दिसतं आणि दुसऱ्या साईडला ठाणा म्युनिसिपल कॉर्पोरेशनचं जलतरण धर्मवीर आनंद दिघेंचा एक स्विमिंग पूल बनवलेला आहे ठाणा म्युनिसिपल कॉर्पोरेशनचा। पण हे जे तुम्हाला हे दिसतं इथे काय म्हणतात हे लिफ्ट म्हणा किंवा मग क्रेन दिसतंय, ह्या क्रेनची एक बिल्डिंग रिन्युअल जेनेत म्हणून बिल्डिंग येणार आहे। पण हा व्ह्यू मात्र तुम्हाला आहे असाच व्यवस्थित आणि नीटनेटका कायमचा राहणार आहे। त्याच्यानंतर मग ह्या बेडरूममध्ये बघितलं तर तुम्ही बघा इथे तुम्हाला वॉलड्रॉपसाठी परत स्पेस आहे। ह्या लोकांनी काय तसं बनवलेलं नाही, हा फ्लॅटच मी तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे जास्त वापरलेलाच नाही आहे। आता त्याच्यानंतर मग तुमचं हे आहे तुमचं बाथरूम आहे। बाथरूममधून हे अशा पद्धतीचं मोठं बाथरूम तुम्हाला मिळेल। त्याच्यानंतर आपण जर ह्या साईडला आलो तर मग परत एक शेवटचं तुमचं बेडरूम तुम्हाला असणार आहे, खूप मोठं आणि खूप चांगला बेडरूम आहे। तुम्ही बघा बेडरूमची साईज तुमच्या आल्यानंतर लक्षात येईल की खरोखर 1190 कार्पेटचं घर किती मोठं आहे म्हणून। आणि ह्या साईडला परत आलं तर मोठं असं परत एक तुम्हाला ह्या साईडला पण प्रॉपर बाथरूम दिलेलं आहे। ज्या साईडला गेलं तर हँड वॉश करण्यासाठी, म्हणजे एवढ्या मोठं असं तुम्हाला बाथरूम इथे नक्की जाणवेल। आणि मग आता ह्या साईडला जर आलात तर बघा हे बेडरूमची साईज किती मोठी आणि किती चांगली आहे। आणि ह्या साईडला तुमचं एकाच साईडला आणून इथं वॉलड्रॉपसाठी किंवा अलमारीसाठी तुम्हाला इथे जागा उपलब्ध 100% आहे। आणि मग ह्या साईडला परत त्या बेडरूमला जसं तुम्हाला क्रॉस व्हेंटिलेशनसाठी होतं तसं ह्या साईडला पण तुम्ही जर आलात तर तुम्हाला इकडे रुनवाल आयरिन किंवा हे कॉम्प्लेक्स तुम्हाला रोड वगैरे ह्या साईडला दिसतो। ह्या साईडला जर बघितलं तुम्ही तिथे कमर्शियल पण थोडंसं आहे, त्याच्यामुळे हा जो फ्लॅट आहे ना कार्पेट वाईज जर तुम्ही मला इकडून जर तुम्ही तिकडे बघितलं तर तुम्हाला जाणवेल की हा 1190 कार्पेटचं घर किती प्रशस्त आणि किती मोठं आहे। राहिला प्रश्न आता किमतीचा जर विचार आहे तर किंमत ही याची ठेवलेली आहे तशी बघितली तर मालकांनी आपल्याला सांगताना जास्त सांगितलेली आहे। पण मग ज्यावेळेला आपण त्यांच्याशी चर्चा केली त्यावेळेला त्यांनी सांगितलं की बाबा 2 करोड 5 लाखाला हा तुम्हाला 3 BHK आपण फ्लॅट कोट करतो आहे। आणि त्याच्यामध्ये जर समजा आपण समोर बसलो तर त्या पद्धतीने आपल्याला त्याच्यात रेट पण कमी करता
येतील. जर तुम्हाला हा फ्लॅट आवडला तर आपण त्या मालकांच्या समोर बसून याचा जो निगोशिएशन पार्ट आहे तो आपण नक्की करायचा प्रयत्न करू. अशा पद्धतीचा हा रुनल डालिया नावाचा फ्लॅट आहे. फ्लॅट खूप सुंदर आहे, फ्लॅट खूप चांगला आहे. एखाद्याची मोठी फॅमिली आणि प्रशस्त घर, जर कोणी प्रशस्त हॉल हवा आहे, प्रशस्त बेडरूमची साईज हवी आहे, अशा लोकांसाठी हा खूप सुंदर आणि खूप चांगला फ्लॅट मी दाखवलेला आहे. मला असं वाटते माझे फ्लॅट नक्कीच तुम्हाला सगळ्यांना आवडत असतील. पण मला हे कळत नाही आवडत आहेत की नाही म्हणून, कारण मला सबस्क्रायबरच जास्त मिळत नाही. त्याच्यामुळे मला असं वाटतं की मला माझं काम काही नक्की आवडत नाही. मला हात जोडून विनंती आहे की जास्तीत जास्त घरं बघा. मी काय तुम्हाला फोर्स करत नाही की ते माझ्याकडनंच घ्या म्हणून, की मलाच फोन करा म्हणून. फक्त बघितलं तरी मला मानसिक समाधान मिळेल की माझं काम जरा चांगलं आहे. तर तुम्ही मला आशीर्वाद मला मिळायला पाहिजे याचीच मी तुमच्याकडनं सगळ्यांकडनं अपेक्षा करतो. तुर्तास थांबतो. रामकृष्ण हरी.